बघतोय की तुम्हाला ती रोज पैसे देणार आहे. रोज पैसे देणार. एटीएम मध्ये तरी बटन दाबायचे, हा तिला बटन दाबायचे नाही. हा बाहेर सोडली हा. हात दोन डब्यात हात घालायचा, हा. हातात पैसे येणार. पाळायला कोंबडी जर 500 रुपयाला घेतली हा ती परवडती, हा कापाला नाही 500ला परवडत. पाळायला परवडतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहितले. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम प्रेरणादायी आहे, नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा. शेतकरी मित्रांनो, माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहितलं तर आपण पाहणार आहोत, पाठीमागे आहे कोंबडी पालन. गावरान कोंबडी पालन कशा पद्धतीने केलं जातं आपण जर बघितलं, आता सध्या गावखेड्यामध्ये गावरान कोंबडी पालनाकडे शेतकरी वर्ग असन, युवक वर्ग असन वळताना आपल्याला दिसत आहे. आपण पाहूया गावामध्ये घराच्या जवळ कसं कोंबडी पालन केलं आहे. इकडे जर तुम्ही बघितलं त्यांचं घर आहे आणि घराच्या साईडलाच, घराच्या बाजूला शेतामध्ये गावाच्या एकदम जवळ असं कोंबडी पालन केलेलं आहे. जवळपास कोंबड्यांची संख्या आहे मित्रांनो गावरान 500. तर पाहूया कशा पद्धतीने इथलं कामकाज चालतं, कोंबडी पालनाची त्यांना संकल्पना कशी सुचली. आणि ज्या कोंबड्या आहेत, कोंबड्या गावामध्ये लोक म्हणतात की गावाच्या जवळ असल्यानंतर वास येतो, घराच्या जवळ असल्यानंतर वास येतो, पण त्यांचं पाठीमागे इथं जर बघितलं तर इथंच घर आहे आणि त्या घराच्या लगतच एकदम जवळ इथं त्यांचं गावरान कोंबडी पालन आहे. तर पाहूया मित्रांनो कशा पद्धतीने हे कोंबडी पालन. इथं जर पाहिलं तुम्ही, गावरान कोंबडी पालन करत असताना गावरान कोंबडी पालनामध्ये आपण यासाठी दाखवतो की नवनवीन माहिती असते. प्रत्येक शेतकऱ्यांनी वेगवेगळे जुगाड केलेले असतात. इथं जर तुम्ही बघितलं, संपूर्ण आपल्या ज्या साड्या आहेत, साड्या लावलेल्या आहेत. आणि इथं जर बघितलं तुम्ही कशा पद्धतीने ह्याला म्हणजे जे गेट आहे केलं, इथं हुक केलेलं आहे, असं हुक इथं अडकायला, अशा पद्धतीने हे कोंबडी पालनाचं गेट आहे. आणि आपण आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर इकडे जर बघितलं त्यांची बाग आहे खाली, आणि जी बाग आहे बागामध्ये सर्व प्रकारचे झाडं त्यांनी लावले आहेत. आणि या झाडामध्ये गावाच्या जवळ असं टेकडावरती हे कोंबडी पालन आहे. तर पाहूया आपण कशा पद्धतीने हे कोंबड्यांची संख्या आहे, यांचं जे कामकाज आहे कसं चालतं, कोंबड्यांना कशा प्रकारे खाद्य दिलं जातं, अंडे विक्री करतात का, मांस विक्री करतात का, पिल्ले विक्री करतात, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांना कुक्कुट पालन करायचे किंवा जे कुक्कुट पालन करत आहेत अशा युवकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. तर चला पाहूया. सर, प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपला परिचय सांगा. नमस्कार, मी भगवान जगन्नाथ भांगे, मुक्काम पोस्ट कमलेश्वर तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. बर सर, आता आपल्याकडे सध्या कोंबड्यांची संख्या किती आहे? 450 प्लस. 450 प्लस. बर, आता आपल्याकडं कोणत्या जातीच्या कोंबड्या? गावरान कोंबड्या 325 आहेत आणि बाकीच्या कावेरी आहेत. बाकीच्या कावे. हो. आता हे जे तुम्ही कोंबड्या केलेल्या आहेत, कोंबड्याची संकल्पना कशी सुचली बरं तुम्हाला? काय होतं, मी ग्रामीण भागामध्ये जवळपास 20 वर्ष फिरलेला माणूस आहे. एक अनाथ मुलांचं काम करतो शांतवन मार्फत. बर. आणि माझ्या लक्षात यायचं की ग्रामीण भागामध्ये कोणता व्यवसाय करायसारखा आहे, म्हणजे कमीत कमी पैशात चांगले पैसे मिळणारा व्यवसाय कोणता आहे. तर माझ्या लक्षात यायचं काय, कोंबडी त्या टायमाला काय कोंबडी कधी 400, 300, 200 अशा रुपयाला होती. मग म्हणलं आपण 4-5 कोंबड्या जर घेतल्या तर ते खायला बी होईल आणि विकायला बी होईल. पण ते माझ्याकडे सुरुवातीला शेळ्या होत्या आणि अवघड शेळ्या झाली गुचिड. आणि गुचिड झाल्यानंतर एक माझा मित्र आहे, त्याला म्हणलं काही लावलं तर ते गुचिडच जाईना, काय म्हणलं आपल्या कोंबड्या घेऊन जा. मग मला त्याने 9 कोंबड्या आणि कोंबडं दिलं. अक्षरशः 2 महिन्यात कुठलंही औषध न लावता ते सगळे गुचिड पळून गेले, पण खाऊन घेतले त्यांनी. आणि शेळ्या चांगल्या झाल्यानं 5-6 अंडे रोज मिळायचे. मग आपण काय करतो, गणपती विसर्जन आणि आपल्या ह्याच्यात श्रावण महिन्यामध्ये कोंबड्याचे पिले काढायचो. आणि मग वर्षभर काही करायचं नाही, फक्त तेवढेच 1 महिना 2 महिने जेवढे निघतील तेवढे. ते होता वाढत गेलं. तर वाढत गेल्याच्या नंतर लोक सांगतात की इतक्या कोंबड्या तितके अंडे, पण सर तसं काही नाही. सरासरी 100 कोंबड्या मग 25 अंडे निघतात. सरासरी 100 कोंबड्या मग 25 अंडे.
आणि ते बी वर्षभर नाही निघत. कधी ते बॅग असं असतंय की कधी कधी तुम्हाला अंड बी पाहायला मिळत नाही. तसं बी झालं आपल्याकडे. आणि मग ते लोक काय सांगतात की इतके कोंबड्या घातल्या आणि इतकी लाग झाली. तसं नाही. आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा नफा कोणता आहे की तुम्ही जनरली त्यांना खायला काय टाकता, खाद्यावर जास्त खर्च होते. आता तुम्ही दुकानातलं फीड आणून जर टाकलं ना पक्क सुद्धा त्यांची शिल्लक राहत नाही. की सगळा खर्च कोंबड्याला जातो. म्हणजे दुकानचं जर आणलं तर हा दुकानदाराचीच भरती होती. आपलं काय आहे की दुकान होलसेल मध्ये द्यायचं नाही. म्हणजे जे नफा खायचा आहे ते आपणच खायचा, काम करायचं आहे ते आपणच करायचं. मग दुकानदाराला जर आपण 8 ला अंडा दिलं तर 10 की तुम्ही बरोबर आपणच 10 दिले तर 2 रुपये आपल्याला मिळायला लागले. मग त्याच्यामुळे आपण काय केलं की बाबा कस्टमर बी मिळत गेले. पुन्हा नंतर माझ्याकडे 450 कस्टमर आहे सर अंडे खाणारे. म्हणजे तुमचं जे कोंबडी पालन आहे सध्या अंडे विक्रीवर. अंडे विक्री. बर सर, बरेच व्यवसाय आहेत. आता शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी असन किंवा तरुण वर्ग असन या क्षेत्राकडे वळायला लागलाय. बरं, तुम्हाला कोंबडी पालनच का बरं? सर याला जाहिरातच करायची गरज नाही. विक्री जी आहे का आज मला लाज वाटते सांगायची की मला असं तुम्ही जर फोन केला ना की सर आम्हाला अंडे पाहिजे तर नाही म्हणायची लाज वाटते. त्यांना सांगायला लागतं 2 दिवस थांबा. आणि दुसऱ्याचे जर घेतले मी मला 2 रुपये त्यात मिळतील. पण त्याचे अंडे किती दिवसाचे हे मला माहित नाही ना. मग मी तुम्हाला सांगतो तुमचा मुलगा पुण्याला आहे, मग पुण्याला तुम्हाला पाठवून द्यायचे ते त्यांनी 15 दिवस ठेवले. मग ते खराब झाले ते कुणाला फोन करीन. आता आपल्याकडे बीडचे बरेच पोरं पुण्याला क्रिकेट खेळतात, त्यांचे पालक माझ्याकडून अंडे देतात. आता 4 वर्षात एकाही पालकाचा असं फोन नाही की सर अंडे खराब निघले म्हणून. म्हणजे बाहेर पण तुमचे अंडे? हो. आता काल परवा दिवशी मुंबईला अंडे गेले 100 अंडे. शांतीवनला पिक्चरचे शूट चालू होतं. तिथले ते कार्यकर्ते आले आणि ते म्हणले आम्हाला अंडे पाहिजे, घेऊन जा म्हणलं. घेऊन गेले. बर, आता आपल्याकडं ह्या ज्या कोंबड्या आहेत तर कोंबड्यामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या जवळ कोंबडी पालन केलंय. बऱ्याच शेतकऱ्याचा गैरसमज असा आहे की कोंबड्यांचा विष्ठाजी पडते, त्याचा वास येतो. आणि विशेष म्हणजे तुमचं गाव म्हणजे जवळच आहे, गावाला खिटूनच तुमचं घर आहे. म्हणजे गावामध्येच म्हणायचं एक प्रकारचं, जवळच शेती आहे. तुम्ही एवढ्या गावामध्ये कशी डेअरिंग केली बरं आपल्या गावामध्ये हा व्यवसाय चलन? सर मी गावाच्या जीवावर कुठलाच व्यवसाय केला नाही. गाव केवढे मत नाही. तुम्ही गावाच्या बाहेर किती आहेत, तुम्ही गावाच्या बाहेर किती आहेत ह्याच्यावर धंदा आहे. आणि जर गावाच्या जीवावर जर करायचं म्हणून तुमचे अंडे जर नाही विकले तर मग तुम्ही काय करणार त्याचं? गावात माझं 2 वर्ष गावातच माहित नव्हतं माझ्याकडे कोंबड्या. गावात तुमच्याकडे कोंबड्या आहे म्हणून माहितच फक्त शेळ्यात म्हणून माहित असायचं. मग ज्यावेळेस मी ते कॅरेट बांधायचो आणि कॅरेट बांधित असताना 1-2 जण पाहिले, अरे म्हणलं काय चाललंय, काय अंडे चाललेत. आता ही गंमत अशी झाली सर, अंडे घेऊन जायचो मी. अंडे घेऊन गेल्याच्या नंतर काय व्हायचं की अंडे फुटायचे. आणि म्हणत आता रोजच जर अंडे जर तुम्हाला दिले तर तुम्ही काय म्हणतात फुटे तुम्हाला देतो आणि नाही देवा तर ते वाया जाते. मग कल्पना सुचली की कॅटली सुद्धा घेऊन जायचं आणि अंडे फुटले फेकून द्यायचं. आणि 200 बसल्यात मित्राचा धावा आहे शिमड्याचा. अंडे संपले की यातून काय करायचं म्हणजे 4-2. सर आता आपला विषय असा आहे की तुम्ही तुमच्या घराच्या जवळची तुमची बाग आहे, मिश्र पद्धतीत तुम्ही झाडं लावलेली आणि या झाडामध्ये तुमचं कोंबडी पालन आहे. बरं सर, आता जे शेतकरी असं बंदिस्त जाळी वगैरे मारतात, शेड मारतात, ते भारी वाटतं तुम्हाला का हे भारी वाटतं? काय फरक आहे नेमका? नाही, यात फायदा काय होतो सर की आता झाडामुळे त्यांना सावली मिळते. पक्षी भरारी मारतात वरून, बैरसच नसल घार असल त्याला काय अटॅक करता येत नाही कारण ती झाडातच गुजते. दुसरी गोष्ट खायला झाडावरले जी फळं पिकते ते खाली पडते, त्यांना खाद्य होते. आपला उकंडा ही आतमध्येचे कोंबड्या उकंडा उकरतात. आणि जनरल जे इकडचं खायला चारायचे ते इकडच्या चारायची गरज नाही. आणि हे नॅचरल चाराने त्यांचं शायनिंग वेगळी राहते, कोंबड्याची शायनिंग वेगळी राहते. आणि खायला जी चव आहे, आता तुम्ही खाता का नाही मला माहित नाही, पण जे खाणारे लोक आहेत ते प्रत्येक वेळेस नेता विचारणार तिचं दादा खरंच खूप छान लागलं बरं का, म्हणजे गावरांचं चिकन. बर. आणि मग त्याच्यामुळे ते त्याची शायनिंग जिंकली राहते ना. आणि खाद्याचा खर्च एकदम 0 खर्च आहे. 0 खर्च. बर, आता आपल्याकडं कोणत्या प्रकारचे झाड आहेत सध्या? रामफळीचे झाड आहेत, लिंबूचे झाड आहेत, मोसंबीचे झाड आहेत, पेरूचे झाड आहेत, शेवग्याचे झाड आहेत, त्याच्यानंतर जांभळीचे झाड आहेत, अजून चन्नाची झाड आहेत काही 1-2 लावलेली. म्हणजे तुती लावली कोंबड्याला खायला, काही शिवरी लावली. म्हणजे नाव घेतले की झाड दिसते. म्हणजे सर्व प्रकारचे झाड तुमच्याकडे उपलब्ध मिश्र पद्धतीने. आणि विक्रीचं बी व्यवस्थापन सर एवढं छान यायचं की अंडे संघ घेऊन गेले की लोक सांगते दादा तुमच्याकडे अजून काय आहे, आपण सांगायचं असं म्हणजे आम्हाला उद्या घेऊन ये. रेट ती विचारित नाहीत काय भाव म्हणून, रेट मी सांगायचे आणि त्यांनी पैसे द्यायचे. त्याच्यामुळे ती एक अडचण नाही. आपल्याकडे काय होतं की पिकायचं जमतंय पण विकायचं जमत नाही, त्याच्यामुळे लोक फेल आहेत. आणि आपली कल्पना काय आहे की पिकायचं आपण रेट आपण ठेवायची
विकायचं आपण आणि आपण मालकच म्हणायचं. आता बघा ना, किराणा दुकानात जर तुम्ही गेलात ना, ते माणूस सांगा त्यातला रुपये कमी करतो का? नाही करत. तुम्ही तुमचा माल त्याच्या दुकानात जर गेला तर तो काय म्हणतो की 10 रुपयाने द्या, तुम्ही म्हणतात 15 घ्या, ते म्हणतो तुमचं तू परत घेऊन जा. तुम्हाला गरज असते तुम्ही 10 द्याचा का नाही? तसं त्याचा माल साखर 40 नाही 39 देतो तो नाही. ही प्रत्येक शेतकऱ्यांनी कल्पना ध्यानात ठेवायला पाहिजे. म्हणजे आपल्या वस्तूचे मालक आपणच पाहिजे, ते तरच परवडत नाही सर. बर, आता एक महत्वाचा विषय आहे. कोंबडी पालन करत असताना बऱ्याच जे शेतकरी असतील, जे कोंबडी पालक आहेत, त्यांना एक प्रश्न भेडसावतो की आपण कोंबडी पालन सुरू केल्याच्या नंतर अंडे विकावा का पिल्ले विकावा, नेमकं काय? तर आपण जी संकल्पना सांगितली की तुमच्याकडे अंडे विकतात, बरं कसा निर्णय घेतला पाहिजे बरं सुरुवातीला? आपण नाही, सुरुवातीला काय करायला पाहिजे, छोट्यातून चालू करायचं. आणि छोट्यातून चालू तुमच्या परिसरामध्ये गरज कशाची, पिल्ले काढून विकायची गरज आहे का अंडे लोकांना जास्त गरज आहे का मांस विकायचंय? आता आपण काय करतो की कोंबडीचे अंडे 2 वर्ष विकतो. सर काय असतंय की कोंबडी पालन करायचं म्हणलं की जे आपले कोंबडी पालन सुरू करणारे असतात ते सुरुवातीला आवाढव्य असा खर्च करतात. मोठं शेड असन, मोठी जाळी कंपाऊंड असन किंवा खाद्यासाठी, त्याबद्दल काय सांगतात? सर काय होतं, आपल्या नवतरुण पोराला सगळ्यात महत्वाचा एक सल्ला देईन मी की ते काय करतात की 5 लाखाचं शेड बांधतात आणि 1 लाखाचं मटेरियल टाकतात. मग त्याचा इंटरेस्ट होत नाही सर ते. तर त्याच्यापेक्षा काय करायला पाहिजे की तुम्ही कमी खर्चात चांगलं कसं होईल, तुमचं प्रोडक्शन जिथं जे प्रोडक्शनला खर्च करायचा आहे का हे आधी ठरलं पाहिजे. परत तुम्ही 5 लाखाची गुंतवणूक केल्यावर 100 कोंबड्या जर ठेवल्या तर ते गुंतवणूक परवडत नाही ते. बरोबर. आणि आजच्या पोराला लोकाला चांगलं दिसो असं कधीच काही करायचं नाही. तुम्हाला स्वतःला चांगलं दिसलं पाहिजे. स्वतःला चांगलं दिसलं मी तुम्हाला चांगली झोप येईल, तुम्हाला पैसे मिळतील. लोकांना चांगलं दिसून काय करायचं, तुम्हाला नुसतं दाखवून काय दाखायचं नाही, त्यातून निघलं पाहिजे. त्यातून आपल्याला काय बेनिफिट आहे, कशा पद्धतीने शिकायला पाहिजे आणि त्याची लेखी पाहिजे. किंवा तुमचं आता 1 तारखेला तुम्ही 1 तारखेला 10 तारखेपर्यंत किती अंडे विकले, 30 तारखेपर्यंत किती विकले, तुमचा खाद्याचा खर्च किती झाला. सर मला ह्यांना लसीचं फिसं काही खर्च नाही. मी फक्त यांना ताक, आठवड्यातून 1-2 ताक, त्याच्यानंतर गुळ पाणी, त्याच्यानंतर चिचाचं पाणी, त्याच्यानंतर अजून आपला शेवग्याचा पाला मिक्सर मध्ये काढायचा, पाण्यात टाकायचा कॅल्शियम मुळे. हेच प्रयोग माझे चालू असतील. बाकी यांना दुसरं दुकानातलं आणून काही नाही. एक लयच झालं तर हिवाळ्यामध्ये ब्रोटॉन म्हणून एक टॉनिक, लिव्हर टॉनिक, ते एक देत असतो. एक आठवड्यातून 1-2 द्यायचं. बाकीचा मला खर्च नाही काही. त्यांचं खाद्याचं नियोजन कसं असतं? किती वाजता याला खाद्य वगैरे देतात? सकाळी माझं साधारण 6 ला काम सुरू होतं. 6 ला आलं की मग गाईचं धार काढतो. धार काढायच्या नंतर त्यांना खायला टाकायचं. खायला टाकलं की यांना एक मात्र आणून ठेवलेले असते. 10 रुपये, 12 रुपये, 15 रुपये मात्र. मग सकाळी 5-10 किलो मात्र टाकायचं. मग दिवसभर त्यांना काही टाकायचं नाही. मग दिवसभर काय टाकायचं की दुपारच्या टायमाला शिवरीचा पाला टाकायचा, संध्याकाळच्या टायमाला तुतीचा पाला टाकायचा. आणि सर एक हसायसारखी गोष्ट आहे, माझे जे कस्टमर आहेत ना हे वायालाच काही जाऊन देत नाहीत. आता माझा मार्च आणि एप्रिल माझा 0 खर्च आहे, मला खर्चच लागणार नाही. कारण लोकांच्या कुरड्या चालू आहेत, त्या कुरड्या चालू होते त्यांचं ती भुसकट निघते ना, ते घरी आणून देते. मग ते काय करतो मी आता, बरेच जण म्हणले आमच्या भाताने कोंबड्या मिळाल्या, कुणी काय. बरं ह्यांना खायला लागतं 1 किलो आणि 10 किलो भात टाकलं, मरणार नाही, मरणार 100. किती लागतं हे आपल्याला कळलं पाहिजे. मग मी काय करतो, ते आणलेलं वर्गच्चीवर वाळू घालतो. वाळल्याच्या नंतर त्यांना मला माहिती यांना आज किती टाकायचं, उद्या किती टाकायचं, त्या पद्धतीने टाकतो. ते खात्यात बी मग म्हणतात. पुन्हा दुसरी गोष्ट, अंडे ज्यांना विकतो त्या कस्टमरला काय आता जवळपास लोक आळशी झालेत, कुणाकडे जाणार नाही, कुत्र नाही, मांजर नाही. मग हे काय करतात, उकांड्यावर टाकून देतात, फेकून देतात. हो, मग मी काय करतो, माझा संबंध बाया माणसाने जास्त येतो. मग त्यांना मी काय म्हणतो, ताई तुम्ही काय करा, ही तुम्हाला कॅरी बॅग, आणि या कॅरी बॅग मध्ये तुम्ही काय करा, तुमचे शिळे तुकडे आणि भाकरीचं चाळण जे असते हे चाळण यात टाका. मग ते चाळ किती पिशी भरली की त्या नवऱ्याला काय वाटतं, त्याला दादा उद्या ते लगेच फोन करतात आपल्याला की दादा हे पिशी भरली तुमची, घेऊन जा. आपण आणायच्या आनंदात, फुकट मिळाला ना ते आपल्याला, आणि आपल्यासाठी चांगलंय. बरं देणारा जर अंतःकरण मोकळे मनाने देतोय तर आणणाऱ्याला काय अडचणी? बरं म्हणजे ज्याला तुम्ही अंडी विक्री करता त्यांच्याकडून जे घरातलं वेस्टेज असतं ते गोळा करता आणि आपल्या कोंबड्यांना देता. शेतकरी मित्रांनो, एक महत्वाचा विषय आहे. आपण यासाठी अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो की कोंबडी पालनामध्ये कसे नवनवीन फंडे तुम्ही वापरले पाहिजेत, कशा पद्धतीने तुमचं कोंबडी पालन कमी खर्चामध्ये झालं पाहिजे. जशाच तसं शेतकऱ्यांच्या तोंडून आपण ऐकत आहोत. काकांचं असं मत आहे की ज्यांना ते गावामध्ये अंडे विक्री करतात, ते अंडे ज्या लोकांना विक्री करतात त्यांना त्यांनी सांगून ठेवलेलं आहे, तुमच्या घरामध्ये काही तुमचं भाजी उरली असन, तुमचं काही खरकाट उरलं असन, काही वेस्टेज असन, तर एका पिशवीमध्ये साठवून ठेवा आणि भरल्याच्या नंतर मला कॉल करा, मी ती घेऊन जाईन आणि माझ्या कोंबड्याला टाकन. अशा पद्धतीने
कोंबड्यांचा खर्च त्यांना कमी येतो, खाद्यांचा खर्च, असं त्यांचं लॉजिक आहे ना. अजून विशेष म्हणजे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गावखेड्यामध्ये बायका कोडाया आसन पापड्या आसन करतात. म्हणजे कोडाया करताना गव्हापासून बनवलेलं जे असतं चीक, ते उरलेलं कोंडा म्हणतात त्याला, तो कोंडा बाहेर फेकून न देता ते गोळा करतात. म्हणजे त्यांना सांगतात ठेवा, आणि ते आपल्या फार्मवरती आणून त्याला मस्त वाळून नंतर कोंबड्यांना ते खायला देतात. कमी खर्चामध्ये फक्त एवढंच आहे की आपल्याला ते घरून गोळा करून आणायचंय. बरं काका, अजून एक महत्वाचा विषय आहे. कोंबडी पालन करत असताना किंवा कोणताही व्यवसाय करत असताना आपले जे नातलग असते किंवा जे घरचे असते, प्रत्येकांचा म्हणजे विचार जुळत नाही, आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे. बरं, तशी काय अडचण आली का बरं तुम्हाला हे करत असताना? खूप अडचण. सगळ्यात प्रथम माझी जी पत्नी, त्यांनी मला 2001 पासून एवढं सहकार्य केलं. वाटेल ते कुठला व्यवसाय कर, माझ्याकडे क्लास चालू होते, शेळी पालन होतं, गाई पालन होतं, सगळ्यात जास्त काम ती करायची. पण हे कोंबडी पालन तिला आवडत नाही. बरं, कोंबडी पालन आवडतं फक्त मला आणि माझ्या मुलाला. बरं, त्याच्या एवढ्याच गोष्टीचा तिचे विरोध आहे. आणि नातेवाईकाला तर पटत नाही, काय बाबा पाय भरते, असं होतं तसं होतं. पण सर कसं आहे माहितीये का, व्यवसाय म्हणून करायचा आहे आणि तुम्हाला आवड पाहिजे. मला ज्या गोष्टीची आवड आहे मला त्याचा तिरस्कार येणार नाही, आणि ते मला देतंय. आता आपण सहज जर आत गेलो, 10 अंडे सापडे 100 रुपये मिळतात, बरोबर, 20 अंडे सापडे 200 रुपये मिळतात. आणि मग हे पैसे मला कुठून मिळणार आहेत? बरं, माझं कामच नाही ना. सकाळ सकाळी का अर्धा तास धरतो आणि दिवस मावळतो का अर्धा. दिवसभर मी 11 ते 4 झोपलेलो असतो, मस्तपैकी आराम करतो, कुठं काम करीत नाही, काही नाही. सगळं कोंबड्यांच्या जीवावर संसार चालू आहे मस्तपैकी. आता नाही संसार म्हणजे काय माहितीये का, आता मुलं सर्व्हिसला असल्यामुळे त्यांची खूप मोठी मदत होती. पण हे जी मला धाक पाहिजे ना, आता मुलं सर्व्हिसला जर नसते, मला उत्पन्न नसतं, तर हे जर माझं भागलं नसतं. पोरं शिकत आहेत, त्यांना खर्च लागन. आज म्हणजे आर्थिक अडचण लय मोठी आहे. बरोबर, ह्याच्यातून एक होतं बघ, दोघं नवरा बायको, 2 मुलं शिकत असले, 500 कोंबड्या, 5 शेळ्या, 1 गाय आणि 500 झाडं जर असले. सर, एक विषय आहे की आता कोंबड्यांचं आपण जे खाद्य देतो, त्या खाद्यामध्ये सगळ्यात भारी कोंबड्यांना अंडे वाढीसाठी कुठलं खाद्य द्यायला पाहिजे? आता आपण काय करतो, कॅल्शियमसाठी शेवग्याचा पाला वापरतो. बर, आणि मात्र असतं मोंढ्यातलं 10 रुपये 12 रुपये 15 रुपये किलोचं. त्याच्यानंतर तांदूळ जे आपण असे टाकायचे, आपण शिजून त्यात मीठ आणि चवीपुरतं मीठ आणि हळद टाकतो, ते करून टाकतो. आणि त्यानंतर गाय तर गायचा उकांडा 2 जागेवर आहे, ते 2 ठिकाणी उकरायचं. काही गावरान बोरी लावलेल्या आहेत, ते बोरीचे बोरं खायला मिळतात. म्हणजे होता त्यांना निसर्गाचं खाद्य कसं खायला मिळते. आणि कोंबडी ही आळशी नाही, बरोबर आहे, कष्टाची. कोंबडी स्वतःचं खाद्य तयार करणं, स्वतःचं खाद्य स्वतः शोधून काढण्यात तिला जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्याच्यामुळे तिची शायनिंग वाढते. आणि तुम्ही जर असं टाकलं खाद्य आहे जर बाहेर नाही सोड्या, तर नुसती गबूची गबू दिसते, तिला काही शायनिंग नसते, काही नाही. आणि अशी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जर पाहिलं गावरान कोंबडी ना, तिने जर उडी आणली तर जवळपास 25 फूट उडी मारते. बर, ही कावेरी नाही मारत तुरी, गावरान उडी मारते ती. बर. सर, कावेरीमध्ये आणि गावरांमध्ये काय डिफरन्स आहे, काय सांगा? काय असं वजन वाढतं, कावेरीचं वजन स्पीडने वाढतं आणि गावरांचं वजन वाढत नाही. किती गावरान कोंबडी मोठी असली तर लय झालं तर 3 पावशेर भरते. बर, एखादी आपत 2-4 वर्ष असेल तर किलोभर. अंड्यामध्ये काय फरक? अंडे साईज बारीक असते गावरांची आणि कावेरीची मोठी बरं, त्याच्या रेट मध्ये काय बदल? रेट मध्ये बदल असतो ना. गावरांचं अंड 15 रुपयाला म्हणलं तरी लोक घेतात. आणि आता कावेरीचं 10 रुपये 12 रुपये. बरं, आता आपल्याकडे तर दोन्ही जातीच्यात, मग कसं अंड्याचं कसं? नाही, मग आपण काय करतो माहितीये का, की ते अंडे जे आहेत आपण गावरांचे त्याच भावात देतो आणि कावेरीचे त्याच भावात देतो. कारण जी कस्टमर जे आहेत आपले, आता ह्या वर्षीच बघा ना, ह्या वर्षी 15 रुपये जरी अंड झालं तर माझे 4 वर्षाचे जे कस्टमर आहेत त्यांच्याकडून मी 10 पैसे घेतले. बर. आता अजून एक महत्वाचा विषय आहे, कोंबडी पालनामध्ये लसीकरण हे महत्वाचं आहे. तर आपल्या कोंबड्यांना लस वगैरे दिलेली का? नाही सर, मी लस दिलीच नाही, कुठलीच लस नाही माझ्याकडे. त्यांना लस म्हणजे माझ्याकडं शेवग्याचं पाला काढायचा, मिक्सर मध्ये ग्राइंड करायचं, त्याचा रस काढायचा, पाण्यात ओतून द्यायचं, त्याच्यानंतर चिंचाचं पाणी करायचं, त्याच्यानंतर गुळ पाणी द्यायचं, आणि ताक कंटिन्यू असतो. ताक कंटिन्यू म्हणजे कारण गाईचं आपण दूध विकत नाही. म्हणजे आयुर्वेदिक आणि नैसर्गिकचा त्यांना एक प्रकारचा लस म्हणायचं, जे आपलं बाहेरचं लसीकरण केलं. तसा अनुभव बी आला नाही की आता मरता असते सर, मरत आता त्यात मर असते, मरीचं काही विषय नाही. बर. आता तुमच्याकडं गावरान कोंबडी केवढ्याला विकती आणि कावेरी केवढ्याला विकती? बरं, तर गावरांचं सहसा अजून विकलीच नाही, वाढीतच चालू. कावेरी कोंबडी मी 500ला विकतो आणि नर जे आहे ते 1500-1200. 1500-1200. 3 किलोचं कोंबडं भरतं सर, ते 2.5-3 किलो असं. हो,
नाही सुद्धा म्हणत नाहीत. हा, हा. आता हे वर्षी जर माणूस आला ना ती म्हणला मला दुधाला सरणी पाटले हा. तर मग त्याच्याकडून जाऊ दे, 200 रुपये तुला पेट्रोलला 1000 रुपये दे, म्हणजे असं बी करतो समजा. म्हणजे ओळखीचं असं थोडं कमी ओळखीचं म्हणजे गिरायक आहे ना, आपलंच माणसं आपल्याकडे येत ना, हा बरोबर आहे. कारण आपलेच माणसं आपल्याकडे येतात, मग आपण ती थोडी कदर करायची. बरं, आता बऱ्याच आपले जे प्रेक्षक आपल्याला पाहताय तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपल्याला लोक पाहत असतात, त्यांचं मत असतं गावरान कोंबड्याचा रेट एवढा नाहीये. गावरान जी मादी आहे हो. ती जर विकायची जर म्हणलं तर आपल्याकडे कितीला आता सध्या विकू शकते? आता 400, 450, 500 पर्यंत कधी. हा पण काय होतं ते घेणाराचं जे लक्ष असतं ना, खाणारा जो आहे का हा. ते वजन बघतो, हा हा आणि जो पाळणार आहे का हा. त्याला कोंबडी कशाला अंडे द्यायला न्यायचे असते. हा हा तो 500ला म्हणले की गावरान कोंबडी 500ला येतो, सर मिळतच नाही. गावरान दुर्मिळ होत चालली. मी पाठीमाग असे काही कोंबड्या गोळा करायच्या होत्या, आष्टी पर्यंत गेलो सर. हा हा मला ते असं चेनच बेचेन होतं, कुठे दिसलं की बघायचं कोंबड्या आहेत का. आष्टी पर्यंत मला हा इकून घे. आष्टी पर्यंत मला एक खुरड आणि एक कोंबडी दिसली. हा आणि मग नंतर ते ह्याच्यात राशीनला बिगोनच्या मध्ये मला एक असं भिलवस्ती सापडली, हा. आणि त्या ठिकाणी मला एक 5-25 कोंबड्या तिथे एक मिळाले. म्हणजे भिगवून तुम्ही कोंबड्या हो. आणल्या? भिगवून काय अडचण नाही सर, कुठून आणाय तुम्हाला, तुमचा आनंद जर त्यात असेल ना हा तर ते काहीच अडचण नाही. बर कारण तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. आता बघा ना, पाळायला कोंबडी जर 500 रुपयाला घेतली हा ती परवडती, हा कापाला नाही 500ला परवडत, पाळायला परवडत. पाळायला परवडती. बरं. कारण त्याच्यापासून मला उत्पन्न काढायचंय, हा, हा. उत्पन्न देणार आहे ना ती. बर आता आता तुम्हाला 4 वर्षाचा अनुभव आहे. 4 वर्षाच्या अनुभवामधून समजा जी गावरान कोंबडी हो. आहे तर किती दिवस अंडे देऊ शकते बरं एक मिनिमम? साधारणतः तिचे अंडे 100, 120, 150 जास्तीत जास्त एका वर्षामध्ये. वर्षामध्ये. हो. जास्त नाही अंडे देत. बर, आणि खुड किती दिवस राहते बरं कोंबडी? पुढचा कालावधी त्याच्या खाद्यावर बी अवलंबून असतो, हा. नराची संख्या कशी आहे तुमच्या फॉर्म मध्ये त्याच्यावर बी अवलंबून असतो. बर बर. बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला कमेंट असतात की खुड किती दिवस राहते, किती दिवस अंडे देते? साधारण 10-15 दिवस खुड कालावधी असतो, हा पण खुड कालावधी संपला कीच लगे अंडे देत नाही ती. कारण ती काय होतं माहितीये का, की अंड्याची जी चेन आहे पोटामधली, हा हा ती चेन तयार व्हायला वेळ लागतो. बर आणि एकदा ती साखळी तयार झाली की रोज बी अंडे देत नाही ना. हा हा काही कोंबड्या एखादी 7 अंडे देतात, काही कोंबड्या 2 दिवसाला एकदा देतात. बर. एक थोड्या कोंबड्या असतात की ती रोज अंडे देतात, 10-12 अंडे देतात, 15 देतात, की पुन्हा स्टॉप होतो. बर. आणि तुम्हाला नर जरी नसला हम्म. तरी अंडे देतात बरं का कोंबड्या. असं आहे का? हा. पण ते अंडे काय असतं माहितीये हा. का, ते जर अंडे तुम्ही एखाद्याला विकले हा कोंबडी खाली बसायला, हा. तर पिल्ले निघत नाहीत. हे महत्वाचा हा, विषय. हा. मग आता तुमच्याकडे समजा कोंबड्या आणि तुम्हाला पिल्ले काढायचे, आणि तुम्ही हा. माझ्याकडून अंडे लिहिले, माझ्याकडे अंडे 10 दिवसाचे, हा आणि तुम्ही कोंबडी खाली बसले, हा शक्य नाही. ते 3 ते 4 दिवसाच्या फरकाचे अंडे पाहिजे ते. 3 ते 4 दिवसाचे जर अंडे असतील तेच त्यातून हो. पिल्ले तयार होऊ पिल्ले शकतात. तयार होते. एक 2-4 नाही निघायचे, समजा 20 पैकी 1-2-3 नाही निघायचे, हा. पण बाकी 17-18 100% निघते. बरं, आता तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये असन किंवा गणपती उत्सवामध्ये तुम्ही कोंबड्या बसता समजा, मग त्यावेळेस गिरायक नसतं जर अंड्याला. ऐका ना, तर तुम्ही ते मशनीवर अंडे लावता का असं नाही, कोंबड्या खाली ठेवता? कोंबड्या खालीच बसायची. बरं, मशनीमध्ये आणि असं बसवण्यात काय फरक आहे बरं नेमका? काय नाही, मशीननी काय होतं, कंटिन्यू चेन चालू राहते, हा हा की तुमचे 10 अंडे असले तरी ठेवता येते, हा. 20 अंडे असले तरी ठेवता येते. हा तसं कोंबडीचं नाही. हा कोंबडी खाली आपल्याला 10-15 अंडे बसायला लागतात. हा मग आपण काय करतो, त्यावेळेस आपल्याला माहित असतं की या डब्यामध्ये कोंबड्या बसलेत हा. अंड्यावर, हा. त्या कोंबडीला उठायचंच नाही आपण, हा. त्या ऑटोमॅटिक बसते. गावरान कोंबडी बरंच उचलून फेकून दिली हा तर ती अंड्यावर जाऊन बसते. बर. आता आपण येतो अंडे गोळा करतो, हा, हा. ते आतमध्ये बसले होतेच ना. हा 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 आणि कावेरीच तसं नाही, हा हिला जास्त उडता बी येत नाही, हा ही जास्त पळत बी नाही. मंद असल्यावर. धरलं की लगेच हातात येते ती, बर. पण गावरान कोंबडी धरता येत नाही. बर, माझा एक विषय आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न असतात म्हणून मी तुम्हाला विचारतोय हा. की जे गावरान कोंबडीचं पिल्लू हा. कोंबडी खालून काढलेलं आणि मशीन मधून काढलेलं यामध्ये काय डिफरन्स आढळला का तुम्हाला? आता मशीन माझ्याकडे नाहीच बरं हा, का. पण तरी पण आता तुम्ही हा, असा अनुभव. असं शायनिंग चांगली राहते. कोंबडी खाली जी बसलेली पिल्लू आहे हा. का, तिला एकदम शायनिंग चांगली टवटवीत राहते. बर. आणि हे मशीन खाल्लं जे पिल्लू आहे का, हा त्याचं काय होतं की त्याला जे ऊब मिळत नाही, हा, हा. जशी पाहिजे कमी जास्त लाईटचं त्याचं होतं ना, जी आईची उभ असते ती भेटत आईची ऊब वेगळी असते. आता बघा ना, लेकरू जर रडत असलं नाही. हा आणि त्याच्या आईने जर नुसतं जवळ जरी घेतलं हा की ते लेकरू आईचा हात लागू सर लेकरू बसत, गप असते. आणि तुम्ही किती घेतलं तर लेकरू बसत नाही, नाही. बरोबर. तो प्रकार आहे बुवा असं. बर. तर शेतकरी मित्रांनो, आपण काकांची मुलाखत पाहतोय. त्यांच्या बागामधलं मिश्र पद्धतीने जे झाड आहेत त्या झाडामधलं हे कोंबडी पालन आहे. लहान मोठे जे प्रश्न आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला कमेंट असतात, तशा पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न केलाय. अजून त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा पद्धतीने त्यांचं कोंबडी पालन सुरू आहे. बरं काका, आता आपल्याकडे हे कोंबड्या आहेत,
ज्यावेळेस तुमच्या गावकऱ्यांना असं म्हणजे जे जवळचे तुमच्या ओळखीचे आहेत ज्यावेळेस तुमच्या फार्मवर येतात त्यावेळेस असे कोंबड्याची मागणी करतात का आम्हाला ही कोंबडी पाहिजे असं? हो मागतात ना. मग आता आपण कोंबड्या विकता का आता हे तुम्हाला अंड्यावरच ठेवा? नाही कोंबड्या विकतो मी, कोंबड्या विकायची बी काय अडचण नाही, पण कोंबडी गिरायकाला जी पाहिजे तीच देतो मी. असं म्हणत नाही ही नका घेऊन ती त्यांना म्हणतो, कारण आपण पैसे आपण म्हणतो तेवढे देतात ना. मग त्यामुळे त्यांना म्हणत नाही ही विकायची नाही ती तुला जी कारण ज्ञानारा पाळणारा माणूस आहे ती चांगलीच कोंबडी देतो. आता तुम्ही भिगवून आणल्या, आता एखादा भिगवणचा व्यक्ती किंवा इतर जिल्ह्यातला व्यक्ती ते आपला आता व्हिडिओ पाहतोय त्यांना कोंबड्या पाहिजे, त्यांना आपण देऊ शकता का बरं तुमच्या कोंबड्या? हो काय अडचण नाही. बरं आता तुमच्याकडे किती 450 क्वांटिटी? 100 कोंबड्या देणार आहे मी. 100 कोंबड्या विक्रीला आहेत? हो. बर शेतकरी मित्रांनो, कोणाला जर कोंबड्या पाहिजे असेल गावरान आणि कावेरी ह्या जातीच्या कोंबड्या आहेत त्यांच्याकडे, ह्यामधल्या त्यांच्या 100 विक्रीला आहेत. कोणाला जर पाहिजे असल्यास स्क्रीनवरती काकाचा नंबर आहे, नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून कोंबड्या खरेदी करा. आणि विशेष कुणाला काही नवीन अडचण असेल, 4 वर्षाचा अनुभव आहे, काकांना काही प्रश्न बी करू शकता, काही अडचण नाही ना? काही अडचण नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही काकाला विचारू शकता. बरं काका, अजून एक महत्वाचा विषय आहे कोंबडी पालनामध्ये. तुमच्या मी पूर्ण बागामध्ये बघतोय बऱ्याच ठिकाणी तुम्ही असे भांडे वगैरे मांडलेले आहेत पाण्याला, काही ठिकाणी पाट्या मांडलेल्या आहेत. बरं आता आपण जे बंदिस्त कोंबडी पालन असते जे की जे शेड बनवलेले असतात त्याला असे हे लावलेले असते डबे वगैरे, तर तुमच्याकडे काही ठिकाणी डबे तुम्ही तसे तुमच्या शेड मध्ये बांधू शकला असता, तिथं का बरं मांडले बाहेर असं? निसर्गाच्या सानिध्यात थंड म्हणजे झाडाची सावली, झाडाच्या पाणी एकदम कुल राहिले राहते आणि त्यांना उष्णता बी काही जाणवत नाही, उन्हाळा म्हणून जाणत नाही सर इथं. ह्या झाडामुळे त्याच्यामुळे पाणी आता सगळ्यात घाण खाणारे जाते, पण आजार नाही व्हायचे म्हणजे त्याला स्वच्छ पाणी पाजणंच गरजेचं आहे. बरं ह्याचं भांड्याचं म्हणजे कसं दररोज रेग्युलर होत असतो. दररोज सकाळी मांडता? सकाळी संध्याकाळचं उलटी करून ठेवायची, सकाळी फ्रेश करायचं आणि पाणी ओतून ठेवायचं. बरं आता यांचं संध्याकाळचं नियोजन कसं असतं बरं बसण्याचं? संध्याकाळचं काय ते ठेप्याला जाऊन बसतात, ते फक्त दराजा उघडा ठेवायचा, अंधारा जसा पडत तसे एक 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 निघून जाते आणि जी राहिली ती झाडावर बसते संध्याकाळी. बरं आता आपण तुमचं कोंबडी पालन माहिती घेतोय. यामध्ये अजून एक महत्वाचा विषय, तुमची ही जी बाग आहे किती गुंठ्यामध्ये आहे आणि ह्याला खर्च वगैरे किती आला बरं ह्या कोंबडी? आता खर्चाचं काय टिप्पण नाही सर, पण तरी एक अंदाजे तरी जवळपास कंपाऊंडला जवळपास 2.25 लाख रुपये गेले. 2.25 लाख किती गुंठ्यामध्ये? 30 गुंठ्यामध्ये. 30 गुंठ्यामध्ये. आणि शेड तर तुमचं पहिलेच शेड म्हणजे 2.25 लाख ते आणि काही पक्षी जास्त? हो पक्षाला काय ते थोड्या घेतोच वाढत गेले, म्हणजे 2-2.5 लाख रुपये आपण धरून 30 गुंठ्यामध्ये 2.5 लाख खर्च करून त्यांचं कोंबडी पालन आहे. त्यांचं मत आहे की कोंबडी पालन जे नवरा बायको आहेत, मुलं जर बाहेर जर तुमच्या नोकरीला असतील तर तुम्ही त्यावर तुमचा गुजारा होऊ शकतो असं त्यांचं मत आहे. आणि तुम्ही त्यामध्ये जर क्वांटिटी वाढली तर नक्कीच तुम्हाला बेनिफिट राहील. बऱ्याच लोकांचं मत असं असते सर की आम्ही कोंबडी पालनामधून 10 लाख कमवले, आम्ही 5 लाख कमवले, त्याबद्दल काय सांगतात? नाही ते तरुणाला भायकायचं काम होतंय बघा ते. आता काहीला मिळत बी असतील, पण तुम्हाला सांगायचं काय एवढी मिळते तेवढी मिळते. बरं आता समजा मी सर सांगितलं तुम्हाला 2,000 ला कोंबडा विकतो, माझ्याकडे का पट्टी का त्याची, मग त्यासला सांगण्यात काय अर्थ नाही ना. किंवा पैसे मिळतात तुम्हाला पण त्याला वेळच द्यायला लागतो. तुम्ही कष्ट करा, तुम्हाला कष्ट केल्यानंतर त्यातून तुम्हाला 100% तुम्ही बघा ना, ज्या गोष्टीवर तुमचं जास्त प्रेम आहे ती वस्तू तुमची आवडीची त्याला तुम्ही जपतातच ना. मग तिच्यावर प्रेमच नाही, तिला जपायची काय करायची, तुम्हाला देणार बी नाही काही. तसं एक कोंबडी अशी वस्तू आहे की तुम्हाला ती रोज पैसे देणार आहे, रोज पैसे देणार. एटीएम मध्ये तरी बटन दाबायचे, तिला बटन दाबायचे नाही, बाहेर सोडली हात 2 डब्यात हात घालायचं, हातात पैसे येणार. अंडा आलं म्हणजे पैसे झाले ते. बर तर काका अजून एक महत्वाचा विषय आहे कोंबडी पालनामध्ये. तुमच्या कोंबड्या आपण पाहत असताना, मुलाखत घेत असताना बऱ्याच कोंबड्यांचे मला असे थोडे पक हाणलेले दिसतात. काय कारण आहे बरं? हे जुन्या कोंबड्या आणि कॅल्शियम कमी झालं कोंबडीचं. एका कोंबडीला चूस मारली की ती तुम्हाला दुसऱ्या तिलाच मारणं. आता गावरांचं जे आहे का, गावरांचं तुम्हाला पकाड उपलेलं दिसतंय का? नाही, चप्पल जाते ती तुझच मारून देत नाही. शर्यतीसाठी ह्यांना काही नाही, ह्यांना पका जर उपरून खाली कोंबडी ती असे वर बघत आहे नुसतं, उडी मारित नाही काहीच नाही. बरं ते आता ह्यांना नंतर असे पंख येतात का? हा येतात पंख त्यांना, नंतर ऑटोमॅटिक पंख येते, त्याला काही लावायची गरज नाही, काही नाही. आता ह्या पंख निघलेल्या कोंबड्या ह्याला काही ग्राहकाचा म्हणजे ज्यावेळेस आहे त्यावेळेस ह्याला मागणी कमी जास्त? नाही, काही नाही ते फक्त वेट बघते तिचं, फक्त वजन बघते, कारण काटणारेच लोक जास्त नाही तिला, म्हणजे वजनावाली जास्त कोंबडी म्हणून त्याची विक्री. आणि चवीला ती जास्त दिवशी असल्यामुळे बोकडाच्या मटणासारखंच मटण लागतं तिचं. बरं ते किलो विकता का नगावर? नाही, नगच किलोवर नाही, सगळं नगा. 500 रुपयाला एक नग द्यायचं. बरं